असणारं ट्रॅफिक, तिथं असणाऱ्या असुविधा, असे इतके यक्ष प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता पालकमंत्री, उद्योगमंत्री म्हणून आपण त्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त, पीसीएमसी कमिशनर, पीएमसी कमिशनर, एमआयडीसीचे सीईओ, नंतर आपल्या महावितरणचे सी, पीडब्ल्यूडीचे सी, अशा प्रकारचे हे सगळे अधिकारी घेऊन बैठक त्या बोलवावी लागेल। त्या बैठकीला तुम्ही आम्हालाही बोलवा, लोकप्रतिनिधींना बोलवा आणि ह्याच्यातून उदयजी खूप मोठ्या प्रमाणावर समस्या तिथं आहेत आणि ह्याच्यामध्ये आता महेशनी सांगितलं त्या प्रकारे, सन्माननीय सदस्य महेश लांडगेंनी सांगितलं त्या प्रकारे तिथल्या सोसायट्यांचे पण काही प्रश्न आहेत। ह्याच्यात आपल्याला जसं तुमच्याकडं नगर विकास खात्याचे उत्तर देण्याचा अधिकार आहे तसं थोडंसं मुख्यमंत्र्यांना आम्ही पण सांगू, तुम्ही पण सांगा की मुख्यमंत्री तेवढा वेळ देऊ शकणार नाहीत। तेही प्रश्न तिथं जर नगर विकासचा सचिव आले त्यांनाही तिथं बोलवलं, कारण हे दोन शहरामध्ये एवढं प्रचंड मोठं पॉप्युलेशन आहे, नोकऱ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि इंडस्ट्री जायला लागलेली आहे। थोडंसं आपल्याला तिथं राजकारण न आणता सर्वांनीच एकत्र मिळून तिथं काम करण्याची गरज आहे। आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला त्या ठिकाणी तयार आहे। आपल्याला ट्रॅफिकचे पोलीस वरिष्ठ अधिकारी लागतील, सीपी लागेल, पीसीएमसीचा सीपी लागेल, पीएमसीचा सीपी लागेल, असे मी तुम्हाला यादी देतो आणि असं करून तिथले लोकप्रतिनिधी यांची तातडीनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण बैठक घेऊन हे सगळे प्रश्न, मग पिण्याचं पाणी वगैरे ते सगळेच त्याच्यामध्ये आले, कलेक्टर, विभागीय आयुक्त, ह्या सगळ्यांची बैठक घेऊन हे प्रश्न धसास लावणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय त्याचा सकारात्मक विचार केला जाईल। पुण्यामध्येच या बैठकीचं आयोजन केलं जाईल। नगर विकास खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल, सचिवांना देखील बोलवलं जाईल आणि विरोधी पक्षनेते जी अधिकाऱ्यांची यादी देतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आणि स्वतः विरोधी पक्षनेत्यांना देखील निमंत्रण देऊन ही बैठक पुण्यामध्येच आयोजित केली जाईल। पालकमंत्री राहुल कुल। महोदय, पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण राज्यामध्ये डीम कन्व्हिनियन्स हा विषय सातत्यानं आपण चर्चा केली, प्रक्रिया सोपी केली, गृहरचना संस्था झाल्या आणि प्लॉटची मालकी मात्र मूळ विकासकाची राहिली, तर डीम कन्व्हिनियन्सची प्रक्रिया आपण सोपी केलेली आहे। ती अजून सोपी करून त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम हाती आपण घेणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा, पुणे पिंपरी चिंचवडसाठी पाणी दिलं जातं, काही मूळ त्यांचं आरक्षित पाणी आहे, त्याच्या पुढचं पाणी शेतीचं पाणी वळवलं जातं, त्यालाही आमचा विरोध नाही, परंतु राष्ट्रीय मापदंड सोडून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वापर केला जातो, त्यामुळे शेतीच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो। त्याचबरोबर जादाचं पाणी वापर केल्यानंतर जे रिसायकल करून देणं पाणी बंधनकारक आहे, हे बंधनकारक असणारं पाणी या महानगरपालिकेकडून रिसायकल करून दिलं जात नाही। त्या संदर्भात MWRR यांनी सुद्धा निर्णय घेतलेले आहेत। ती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे त्याचे आदेश तरी बंधनकारक असणं अपेक्षित आहे। त्या संदर्भामध्ये हे आदेशाची अंमलबजावणी करून मापदंडाप्रमाणे पाणी वापर होईल अशा प्रकारचे आदेश आपण देणार का? आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं होताना प्रशासनाचं दुर्लक्ष आणि त्याला राजकारणाचं वळण देऊन त्याच्याकडे असणारं डोळेझाक करणं, या प्रवृत्तीला आपण त्यांना आदेश करून आळा घालणार का? अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबत ज्या संदर्भात आपण जे बैठकीचं आयोजन करतोय त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण येणार नाही। जी सूचना सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मांडली त्याचा देखील विचार केला जाईल आणि पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो आंध्रा प्रकल्प जो 100 MLDचा आहे तो लोकार्पण सोहळ्यासाठी तयार झालेला आहे। पुढच्या महिन्यामध्ये त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि जे पाणी पिंपरी चिंचवडला आता एक दिवस आड मिळतंय ते दररोज पाणी पिंपरी चिंचवडला मिळणार आहे। तापकीर साहेब। अध्यक्ष महोदय, पुणे आणि पिंपरी महानगरपालिकेमध्ये हजारो सोसायट्या त्या ठिकाणी असतात आणि हजारो सोसायट्यामध्ये खरं तर प्रामाणिक कर भरणाऱ्या आणि पुणे महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो, यामध्ये टॅक्स स्वरूपामध्ये खरं तर हे सर्व सभासद त्या ठिकाणी पैसे भरत असतात, परंतु पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना कोणत्याही सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत नाही। फक्त आपण या ठिकाणी आपण उत्तरामध्ये खरं तर त्या ठिकाणी त्यांच्या उपलब्ध होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खरं तर त्या ठिकाणी आमदार फंड त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी खर्च करण्याची परवानगी देणे अत्यंत आवश्यक आहे
आता जर सोसायट्यांचा जर आपण विचार केला तर 30-40 वर्षापूर्वीच्या ह्या सोसायट्या आहेत आणि अशा सोसायट्यामध्ये सभासद त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा खर्च करू शकत नाही. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी कोणत्याही अटी शर्ती न घालता त्या ठिकाणी आमदार फंड खर्च करायला परवानगी देणार. अध्यक्ष नाही महोदय, ते सन्माननीय अटी आणि सदस्यांनी शर्ती नसतात. आमदार निधीच्या संदर्भामध्ये जी मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला जाईल. शेवटचा प्रश्न महेश लांडगे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी ती बैठक लावण्यासंदर्भात या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि ती मिटिंग होईल ही अपेक्षा धरतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये, जसं आता अजितदादांनी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं आणि मंत्र्यांनी सांगितलं तसं. माझा याच्यामध्ये एक स्पेसिफिक एक शेवटचा प्रश्न असा राहील की याच्यामध्ये काही फेडरेशन, सोसायटी फेडरेशन, जसं आता भीमराव अण्णांनी सांगितलं की हे लोक प्रामाणिकपणे कर भरणारी लोक आहेत, या लोकांना सुविधा आपण सगळेजण देण्यासाठी तिथं बसलेलो आहोत. तर माझं असं मत आहे या मीटिंग मध्ये या फेडरेशनचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी बोलावण्यासाठी सरकार माध्यमातून बोलवले जातील का, हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. त्यानंतर ते म्हणाले ना सगळ्यांना बोलवणार. मान्य पण ते अध्यक्ष याचे- महोदय, मी दोनदा असं सांगितलं की जी विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली आणि त्याच्या अगोदर जी सन्माननीय सदस्य महेशजींनी मागणी केली त्या पद्धतीनं सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, नगरविकासच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जानेवारीच्या पहिल्या 15 दिवसामध्ये बैठक मंत्री लावली. महोदय, आपण या बैठकीत सन्मान्य सदस्य महेश लांडगेजी ज्यांनी हा लक्षवेधी मांडली आहे त्यांना आमंत्रित करून त्यांचे सगळे प्रश्न त्या बैठकीत सोडवा. चला पुढची लक्षवेधी. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, फेडरेशनची देखील काही लोक त्याच्यामध्ये बैठकीला असतील. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच PMPL बसचा वापर करावा, यासाठी 2006 साली पुणे शहरामध्ये प्रायोगिक तत्वावरती या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून BRT योजना राबवण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बळकटीकरण करणे व त्याद्वारे शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हा याचा प्राथमिक उद्देश होता. याकरिता केंद्र शासनाकडनं JNNURM च्या मार्फत BRT मार्गासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला गेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून माझ्या मतदारसंघातील नगर रोड असेल किंवा विश्रांतवाडी BRT रोड असेल हा सुद्धा विकसित करण्यात आला. परंतु तत्काळामध्ये त्या भागामध्ये म्हणजे नगर रोड भागामध्ये ह्या ठिकाणी नॅशनल हायवे असल्यामुळे त्या भागामध्ये विमानतळ, मोठ्या प्रमाणावरती IT पार्क, पंचतारका हॉटेल, मॉल्स, त्याच पद्धतीने नगर रोड राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रांजणगाव, MIDC, अहमदनगर, शिर्डी, शनी शिंगणापूर तसेच मराठवाड्यात जाणारी सर्व प्रवासी अवजड वाहने घेऊन या ठिकाणी जातात. BRT येण्यापूर्वी त्या भागामधला रस्ता हा त्या नागरिकांसाठी पूर्ण होता, परिपूर्ण होता. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी BRT मार्ग विकसित केला गेला त्यातला 1/3 भाग हा BRT साठी करण्यात आला आणि उर्वरित 2 बाजूला या ठिकाणी कॉमन वाहतूक करण्यासाठी मार्ग सोडला. परंतु ते जागा पूर्णपणे ताब्यात न आल्या कारणानं त्या ठिकाणी ट्रॅफिकची कंजेशन अजून मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच पद्धतीने प्रश्न विचारतो की या ठिकाणी आपल्याला प्रशासनाने दिलेली माहिती अतिशय अर्धवट आहे. त्या ठिकाणी BRTच्या मार्गाला दोन्ही बाजूने कॉन्क्रीटच्या 4-4 फुटाच्या वॉल उभारलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपण पाण्याच्या निचऱ्यासाठी पावसाळ्या लाईन टाकल्यात. आपण या ठिकाणी आजच्या पावसाळ्यामध्ये पाहिलं असेल फिनिक्स मॉल किंवा नगर रोडला 4 ते 5 फूट पाणी पूर्णपणे या ठिकाणी भरलं होतं. ही माहिती आपल्याला या ठिकाणी देतो. त्याच पद्धतीने पुणे शहरामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल मर्सिडीज बेंचचे या ठिकाणी CEO या ट्रॅफिक मध्ये अडकले आणि त्यामुळं त्यांना रिक्षाने प्रवास करायला लागला. आत्ताचे विरोधी पक्षनेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनाही एअरपोर्ट पासून पुणे शहरात जात असताना 1 तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकावं लागलं. मला सांगायचं एवढं की त्या BRT मुळे या माझ्या मतदारसंघातील नागरिकांना नाहक त्रास होतोय. त्याच्यामध्ये अनेक जणांचे ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेले आहेत. बऱ्याच जणांना या ठिकाणी कामाला जायला किंवा एअरपोर्टला जायला या ठिकाणी उशीर होतोय. ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी पण या ठिकाणी बऱ्याच वेळा अडथळे निर्माण केले जातात. त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या मार्फत या ठिकाणी एकदा संयुक्त व्हिजिट केली गेली. त्यामध्ये पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी माझ्या अहवाल आहे, त्यांनी आपल्याला हा मार्गामधला BRT काढून टाकावा अशा पद्धतीचा एक आव्हान त्यावेळेस दिला आणि त्याला
पुण्याचे आयुक्त सुद्धा सहमती दर्शवत होते. फक्त PMPLच्या आग्रह असतो तो आजवर तिथं काढला गेला नाही. माझी आपल्याला विनंती आहे की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस साताऱ्याला जात असताना चांदणी चौकामध्ये अडकले आणि त्यांनी त्यांची पूर्ण शक्ती या ठिकाणी पणाला लावून अडथळा असणारा तो ब्रिज किंवा ती रोड वायंडिंग काढून टाकली, त्या पद्धतीने माझ्या मतदारसंघातील वाघोलीला जाणारा रस्ता आहे त्यावरची BRT काढून टाकावी. कारण दुसरं एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी आत्ता मेट्रोचं काम या ठिकाणी फिनिक्स मॉल पर्यंत म्हणजे रामोडीपासून थोडं पुढेपर्यंत चालू आहे आणि तीच मेट्रो वाघोलीपर्यंत पण प्रस्तावित आहे. तर एकदा मेट्रो झाली तर मग त्या ठिकाणी खरं तर त्या BRTची कुठल्याही प्रकारची आमच्या मतदारसंघामध्ये गरज भासते अशी मला ठीक आहे. वाटत नाही. ठीक माझी आहे. आता चला, स्पेसिफिक उत्तर घ्या. स्पेसिफिक प्रश्न आहे आता सगळ्या की लक्षवेधी ह्याला- संपवायच्या आहेत ना आपल्याला. हो, पण 1-2 मिनिटं खूपच महत्वाचा विषय. मी प्रत्येक अधिवेशनात हा विषय घेतो. मला सांगायचं एवढंच की मला माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो की शिवणे खराडी मार्ग हा याला एक पर्यायी रस्ता आहे. तो गेल्या 2011 साली चालवलाय. आजही भूसंपादनाच्या कारण सांगून तो आजही विकसित झाला नाही. तर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब त्याला काय मीटिंग बोलून किंवा पालकमंत्री यांनी मीटिंग बोलून तो रस्ता इथे ओपन केला जाईल का? दुसरी गोष्ट, बजेटमध्ये विश्रांतवाडी असेल, शास्त्रीनगर असेल, खराडी बायपास असेल, त्या ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिजचे प्रोव्हिजन केले गेले पैशासाठी, फंडचं प्रोव्हिजन झालेलं आहे. पण आज ताग्यात त्या ठिकाणी दोन्ही बजेटमध्ये टेंडर लावण्यात आलं नाही. तर मुख्यमंत्री साहेबांनी तसे आदेश या ठिकाणी महापालिका आयुक्ताला देणार का? चला. तिसरा विषय माझा असा लास्ट चला, आता उत्तर घेऊया आपण. शेवटचा विषय की शिक्रापूर पासून वाघोलीपर्यंत एलिव्हेटेड रोडचं या ठिकाणी माननीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून होत आहे. तो जर नॅशनल हायवेचा जो रोड आहे तो जर एरोड्याच्या बिंदू माधव चौकापर्यंत जर आला तर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक विषय सुटेल. तर माझी आपल्या सभागृहाला विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना, आपण सर्वजण मिळून या ठिकाणी नितीन गडकरी साहेबाला ह्याच्यासाठी निवेदन देणार का? आणि शेवट की माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांना ह्या ट्रॅफिक समस्यातनं सोडावे अशी विनंती करून थांबतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी BRT संदर्भामधला पुण्यातला हा प्रश्न उपस्थित केलेला आहे लक्षवेधीच्या माध्यमातून. BRTचा प्रकल्प हा 2006 मध्ये सुरू झाला. पहिला 60 कोटीचा होता. आता जे ते 3 टप्पे आहेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा देखील सुरू आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितले की ट्रॅफिकची काही अडचण त्यांच्या मतदारसंघामध्ये होते. त्याला 2 कारण आहेत. एक BRTच्या संदर्भातलं कारण असू शकेल ते पडताळून घेऊ, परंतु तिथे महामेट्रोचं देखील काम सुरू झालेलं आहे आणि महामेट्रोचं काम हे 6 महिन्यामध्ये संपणार आहे. ते जर 6 महिन्यामध्ये व्यवस्थित टाइम बाउंड संपलं तर हा ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. परंतु याच्यावर पर्याय BRT बंद करणं हे होऊ शकत नाही. आणि याचं कारण असं आहे की आर्मी क्षेत्रातला जो रस्ता होता त्याच्यामधलं BRTची सुविधा आम्ही काढून टाकली. BRTची सुविधा काढून टाकल्यानंतर ट्रॅफिकची लेंथ कमी झाली असेल पण विड्थ वाढली. ट्रॅफिक काही त्याच्यातनं फार मोठं पास झालं अशातला भाग नाही. ट्रॅफिकचं खरं कारण आहे महामेट्रोचा जो प्रकल्प चालू आहे तो लवकरात लवकर पूर्ण केला पाहिजे आणि तो लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना या महामेट्रोला देखील दिल्या जातील. सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्यांच्या मतदारसंघातला किंवा त्यांच्या मतदारसंघात काही ठिकाणी रस्त्यामध्ये फार अडथळा निर्माण झालाय ट्रॅफिकचा, मी त्याची आकडेवारी देखील त्यांना देईन की 6 महिन्यामध्ये महामेट्रोचं काम हे कशा पद्धतीनं पूर्ण होणार आहे, कशा पद्धतीनं ट्रॅफिकला रिलीफ मिळणार आहे. पण BRT सारखा प्रकल्प हा जर आपण बंद केला तर शेवटी जे पैसे खर्च केलेले आहेत आपण, कारण आयुक्तांनी सांगितलं ठीक आहे, आयुक्तांनी सांगितलं म्हणून आर्मीच्या क्षेत्रातला आपण रस्ता BRT रद्द करून सुरू केला, पण त्याच्यातनं फार मोठं काही निष्पन्न झालं अशातला भाग नाही. कारण ज्या ठिकाणी आपण रस्ता BRT बंद केलं त्या ठिकाणी लोकवस्तीच नाही आहे. आणि म्हणून लोकांची मागणी अशी आहे की लोकांच्या मागणीला अनुसरून देखील अध्यक्ष महोदय काही निर्णय घेतले पाहिजेत. आणि म्हणून BRTच्या संदर्भात ती BRTची वाहतूक योग्य तऱ्हेनं कशी होईल यासाठी एक तज्ज्ञांची समिती अपॉइंट केली जाईल आणि त्याच्यानंतर आपण जो मुद्दा सांगितला तो देखील समितीला तपासायला सांगितलं जाईल. परंतु BRT बंद करणं सध्या तरी शासनाला परवडणार नाही. चला, सिद्धार्थ शिरोळे. महोदय, मला फक्त मंत्री महोदयांना एकच सूचना करावीशी वाटते की आपण समजा BRT बंद करू शकत नसाल तर ज्या प्रायव्हेट बसेस आहेत किंवा जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन आहे, कारण पुण्यामधनं रांजणगावला, पुण्यामधनं हिंजवडीला, अनेक उपनगरांमधनं विविध हायवेजला जाणारा प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन आहे, त्याची फी सुद्धा द्यायला तयार आहेत. तर अशा प्रकारे 5 मिनिटावर बस काही सध्या BRT वरती धावत नाही PMPML ची, त्यामुळं त्याच्यामध्ये गॅप खूप आहे.
तर समजा आपण संगमवाडी बीआरटी मार्ग, हडपसर बीआरटी मार्ग, कात्रज बीआरटी मार्ग ह्यामध्ये प्रायव्हेट बसेस आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन हे समजा अलाव केलं तर मला असं वाटतं की आपला ट्रॅफिकचा प्रश्न बराचसा सुटून जाईल. तर ह्याच्यावरती मंत्री महोदयांनी विचार करावा. सन्माननीय सदस्यांची सूचना ही विचारात घेण्यासारखी आहे. कारण बीआरटीनं जे शेड्यूल तयार केलेलं आहे की 2 मिनिटाला एक गाडी त्या ठिकाणी येईल, तशी वस्तुस्थिती मात्र सध्या दिसत नाही की 2 मिनिटाला गाडी त्या ठिकाणी येईल आणि 2 मिनिटानंतर लोकांना घेऊन परत जाईल. अशा पद्धतीची परिस्थिती नाही. आणि म्हणून मी सांगितलं की संबंधित अधिकारी आणि याच्यातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून बीआरटीच्या मार्गावरनं लाईट मोटर व्हेकल असतील, स्कूटर्स असतील किंवा प्रायव्हेट गाड्या असतील हे जाऊ शकतात का, आणि त्याचा त्रास जर पब्लिकला होणार नसेल तर त्या समितीमध्ये योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना आम्ही समितीला देऊ. चेतन तुपे. अध्यक्ष महोदय, बीआरटीचा उत्तरात सांगितलंय 2006ला हडपसर ते कात्रज असा प्रयोग करण्यात आला. मग हडपसरवर झाला प्रयोग पण आम्हाला नाही त्याचा काही उपयोग, अशी ही बीआरटी आहे. बीआरटीचा फुलफॉर्म काही पण असेल, आमच्या नागरिकांच्या दृष्टीने बास रोजचा त्रास असा बीआरटीचा फुलफॉर्म झालेला आहे. कारण तिथं पहिलं केलेलं आहे 16 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये डिवायडर केलेले आहेत. रोज त्या डिवायडरवर कोण ना कोण आदळतंय. अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे हडपसरची तर बीआरटी सगळीच्या सगळी विस्कळीत झालेली आहे. हे खरं आहे का, हा माझा प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की स्वारगेट ते कात्रज माझ्याच मतदारसंघातली बीआरटी आहे. ह्या माझ्या मतदारसंघातल्या बीआरटी मध्ये 5 किलोमीटरची बीआरटीचं फक्त डिवायडर बांधणे, त्याला बसस्टॉप उभे करणे आणि त्याच्यावरती डिझाईन करणे, याच्यासाठी 5 किलोमीटरसाठी 103 कोटी रुपयाचा खर्च केला आहे का? खरंच रस्ता न करता फक्त डिवायडर बांधण्यासाठी एवढे पैसे लागतात का? हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. अजून एक प्रश्न माझा आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये, की जर तुटक बीआरटी असेल, मध्ये ब्रिज बांधलेले असतील, आता नव्यानं पूल झाले असतील कारण 16 वर्षाचे आहे, तर हे डिवायडर आता सगळे आहेत आणि साईडला काय झालंय की सायकल ट्रॅक पहिला आहे, सायकल ट्रॅक नंतर सर्व्हिस रोड आहे आणि सर्व्हिस रोड नंतर फुटपाथ आहे. या सगळ्या गोष्टीवर आता विविध लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत. ही अतिक्रमण हटवणार का? आणि जो सायकल ट्रॅक मध्ये आलाय ज्याच्यामुळे कुणीही सायकलवाला, कारण नॅशनल हायवे आहे हडपसरचा, कात्रजचा बेंगलोरचा रोड आहे, दोन्ही नॅशनल हायवे केलेले आहेत, त्यामुळे हे मधोमध केलेले सायकल ट्रॅक लोकांचा जीव वाचवा म्हणून बाजूला घेऊन सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यात घेऊन रस्त्याची कॅरेज कॅपॅसिटी वाढवणार का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सायकल ट्रॅक बाबत सांगितलेलं आहे, डिवायडरच्या बाबत सांगितलेलं आहे. PMPL ला आजच्या आज सूचना जातील की या संदर्भामध्ये नक्की आपल्याकडनं माहिती घेतली जाईल. त्याच्यामध्ये सायकल ट्रॅकमुळे लोकांना जर त्रास होत असेल तर सायकल ट्रॅक चेंज करायचा असेल तर त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डिवायडरमुळे जर त्रास होत असेल तर तो देखील निर्णय PMPL ला तातडीने घेण्याचे निर्देश. चला एकदम थोडक्यात तापकीर साहेब आणि मग राहुल कुल. चला अध्यक्ष महोदय, खर तर या ठिकाणी ही बीआरटी 2006ला या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्या बीआरटीला खरं तर विरोध केला होता. त्या ठिकाणी आंदोलनं झाली, निदर्शनं झाली, रस्ता रोको झालं. परंतु त्यावेळेस त्या सरकारच्या काळामध्ये ती बीआरटी बंद करण्यात आलेली नाही. खरं तर या ठिकाणी ही बीआरटी सुरू होत असताना प्रथम जो प्रायोगिक तत्वावर ही ज्यावेळेस बीआरटी सुरू झाली ती स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे तो माझ्या मतदारसंघातून त्या ठिकाणी जात होता. आजपर्यंत त्या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ या रस्त्यावर 110 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु आज मितीलाही त्या ठिकाणी कोणत्याही रस्त्यामध्ये साधे सायकल ट्रॅक सुद्धा पूर्ण क्षमतेने झालेला नाही, फुटपाथ त्या ठिकाणी झालेला नाही. परंतु खर्च हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी होत आहे. जो खर्च या ठिकाणी केलेला आहे त्याची आपण या ठिकाणी चौकशी लावणार का, हा माझा मंत्री महोदयाला एक प्रश्न आहे. चला उत्तर घेऊया. उत्तर मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला, बीआरटीला कदाचित त्यावेळी विरोध असेल, परंतु बीआरटीची कामं पूर्ण झाल्यानंतर बीआरटी एक पुण्यातली अतिशय चांगली सुविधा होती, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु बीआरटीच्या माध्यमातून तिथल्या नागरिकांना जर त्रास होत असेल ते वाहतूक सुरळीत कशी करायची, प्रत्येक मतदारसंघातल्या
आमदारांच्या मतदारसंघातली या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ट्रॅफिक अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन एक सविस्तर बैठक लावली जाईल. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की बीआरटी बंद करणं किंवा बसा, राहुल कुलजी बसा. बीआरटीच्या मार्गावरनं प्रायव्हेट व्हेकल्सना परवानगी देणं याच्यासाठी आपण एक देतो मी कमिटी तुम्हाला नेमू. देतो. आपले सगळे विचार त्या कमिटीमध्ये घेऊ आणि कमिटी जर निर्णय देत असेल की बीआरटीच्या बाबतीत प्रायव्हेट व्हेकल देखील ट्रॅकमधनं सुरू करा, तशा पद्धतीची कारवाई सुरू. राहुल कुल आज या ठिकाणी BRT वर चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये उत्तरात मेट्रोची चर्चा झाली. परवा सभागृहामध्ये मी एक लक्षवेधी उपस्थित केली होती, त्याच्यामध्ये रिंग रोडची चर्चा झाली. या परिसरामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRD हे 3 प्लॅनिंग अथॉरिटी काम करतायत. नॅशनल हायवे वेगळं प्लॅनिंग करतंय, नॅशनल हायवेची स्टेट गव्हर्नमेंटची डिव्हिजन वेगळं प्लॅनिंग करतंय आणि हे सगळं होत असताना रिंग रोडचं प्लॅनिंग स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट एकत्रित करतंय. जोपर्यंत याचं इंटिग्रेटेड प्लॅनिंग होणार नाही तोपर्यंत पुण्याची ट्रॅफिकची समस्या संपणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज मर्सिडीज बेंचच्या MD ने रिक्षाने प्रवास केला, त्याची चर्चा होते. आम्हाला रोज त्या ठिकाणी सगळे नागरिक त्रस्त आहेत, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्रस्त आहोत. याच्या संदर्भामध्ये तातडीनं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मी परवा मुंबईला पुण्याला येताना मला माझ्या मतदारसंघातून पुण्याला एअरपोर्टला यायला 75 किलोमीटर प्रवासाला 5 तास लागले. असे सगळ्यांना त्रस्त असणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींपासून नागरिकांचा विचार होण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भामध्ये माझा एकच प्रश्न आहे, राज्य शासन याच्यामध्ये गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर या संदर्भामध्ये इंटिग्रेटेड प्लॅनिंग केलं जाईल का? ठीक आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राहुलजींनी जी सूचना केलेली आहे त्याची नोंद घेतली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे कळवलं जाईल. आणि मगाशी जसं मी सांगितलं की PMPL ला निर्देश दिले जातील, तर मला सन्मान्य सदस्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे की ते महानगरपालिकेला सांगितलं पाहिजे. त्या पद्धतीनं महानगरपालिकेला सूचना दिल्या जातील. चला, सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे. अध्यक्ष महोदय, हा एक फार महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण काय होतं की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आपण 5-5 वर्षानंतर बघतो की एक वेगळं फॅड येतं. मग कधी आपण सायकल ट्रॅकच्या मागे जातो, कधी BRTSच्या मागे जातो, कधी नुसतं बस लेनसाठी मागे जातो. पण मला वाटतं जो माझा 2.5 वर्षाचा पालकमंत्री म्हणून असेल किंवा पर्यावरण मंत्री म्हणून अनुभव असेल, त्याच्यात एक मला जाणवायला लागलं मुंबईमध्ये आणि अनेक ठिकाणी, म्हणजे पुण्यात असेल, ठाण्यात असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, खास करून Tier 2 सिटीज जे आता वेगाने पुढे येत आहेत, जिथे लोकसंख्या वाढत आहे, की इंटिग्रेटेड प्लॅनिंग ह्याचा खूप महत्वाचा एक रोल असतो. आता इंटिग्रेटेड प्लॅनिंग मध्ये अर्थात वेगळ्या वेगळ्या ज्या प्लॅनिंग एजन्सीज आहेत त्यांना तर घेणं गरजेचं आहे. जसं आता नागपूरमध्ये NMRD आलेलं आहे, NIT आहे, NMMC आहे. तसंच मी परवाकडेच एक बातमी वाचली पेपरमध्ये, जिथे पेपरमध्ये आलेलं की G20 साठी ट्रॅफिकची गैरसोय व्हायला नको म्हणून पुणे मेट्रोचं काम काही दिवसांसाठी थांबवलं गेलेलं. आता अर्थात जेव्हा वेगळ्या वेगळ्या प्लॅनिंग एजन्सीज काम करतात, एकमेकांच्या अखत्यारीत काम करत असतात, तेव्हा ही थोडी अडचण होत असते. महत्वाची गोष्ट हीच राहील आणि माझा सरकारकडे हाच प्रश्न राहील की जसं मी मुंबईमध्ये WRI असेल, RMI असेल, C40 असेल, अशा काही संस्थांबरोबर कंटिन्युअस रोड असेल, जसं आम्ही काम सुरू केलेलं JVLR वर, AGLR वर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, मग फुटपाथची रुंदी काय असायला पाहिजे, रस्त्याची रुंदी काय असायला पाहिजे, बॉटलनेक कधी कधी आपल्याला वाटतं 4 लेन, मग 2 लेन, पण 4 लेन. तर हे सगळं करायला सरकार इंटिग्रेटेड प्लॅनिंग साठी अशा काही थिंक टँक्सची तिथे मदत घेणार का? कारण हे आपल्याला पुढच्या 10-15 नाही तर 50 वर्षाचा विचार करायला लागेल. त्याच्यात अजून एक छोटी बाब अशी आहे की नुसतं थिंक टँक करत असताना हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर जे मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग जसं बसेससाठी आम्ही मुंबईमध्ये हेच साधारण ध्येय धरलेलं की 10,000 बसेस आपल्याला 2027 पर्यंत पाहिजेत. मग कुठच्या प्रकारच्या पाहिजेत, मिनी पाहिजेत की डबल डेकर पाहिजेत, हा सगळा विचार करून ह्याच्यावर काम करणार का, हा माझा थेट सवाल आहे सरकारला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की इंटिग्रेटेड प्लॅनिंग साठी तज्ज्ञांची समिती ही आवश्यक आहे आणि हा फक्त मुंबई किंवा पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित विषय नाही. मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, अशा पद्धतीनं थिंक टँक म्हणजे तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. अर्धा मिनिट. अध्यक्ष महोदय, मी माझ्या प्रश्नामध्ये शेवटचे एक प्रश्न विचारले होते की शिवणे खराडी रस्त्याबद्दलचे आयुक्तांना तुम्ही आदेश देणार का? फ्लायओव्हरचे जे 3 विषय होते, शास्त्रीनगर, त्या पद्धतीने आपले विश्रांतवाडी आणि खराडी, हा सुद्धा जर झाला तर ट्रॅफिकची बरीच समस्या या ठिकाणी सुटेल. आपल्या सिद्धार्थजींनी सांगितलं जर त्याच्यामध्ये जर सगळं ट्रॅफिक अलाउच करणार असेल तर BRT ठेवायची का, हाही मला जरा खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडले त्याची सविस्तर आयुक्त बैठक घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील. सन्मान्य मंत्री महोदय, या लक्षवेधीतनं
अनेक प्रकल्प राज्यात चालू असल्यामुळे एकूण ट्रॅफिकवर त्याचा परिणाम होत आहे असं एकूण लक्षात येतं. तर आपण त्वरित शासनाने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे असे जे मोठी शहरं आहेत राज्यातली, त्या ठिकाणी जे प्रकल्प चालू असतील, मग ते मेट्रो रेल असेल, कुठे कोस्टल रोड असेल, कुठे ट्रान्स हार्बर लिंक असेल, या संदर्भातली पूर्तता, हे प्रोजेक्ट कधी संपुष्टात येतील, कधी कंप्लीट होतील, याबद्दलची माहिती त्वरित राज्यात प्रसिद्ध व्हावी. अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. चला पुढची लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. 1 मिनिट ताई, 1 मिनिट. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, आपण जसं इथे आता इथे सांगितलं की मोबिलिटी प्लॅन्स आहेत, तसं प्रत्येक शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन्स बनलेले आहेत. हीच अपेक्षा राहील सगळ्या सभागृहाची की ह्याला टाइम बाउंड आपण प्रोग्राम करावा. ठीक आहे. आपल्याला आता लक्षवेधी क्रमांक 4 घ्यायचे. केसरकर साहेब, आपण घेतो, ही झाल्यानंतर घेतो, त्याला वैयक्तिक अडचण असल्यामुळे जायचं. वितरित केल्याप्रमाणे कोणाची लक्षवेधी क्रमांक 4 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बरेच दिवस झालं सगळ्या तरुण मुलांच्या मध्ये जी काय भरती प्रक्रियेसाठीची मागणी होती आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नवीन सरकारनं जो निर्णय घेतला 75,000 पदभरती करण्याबद्दलचा, त्यामुळे साहजिकच सगळ्याच तरुणांच्या अपेक्षा वाढलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने नोकरी मिळेल या अपेक्षेने काम करणाऱ्या सगळ्या मुलांच्यासाठी अतिशय आवश्यक आणि अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीची लक्षवेधी आहे. खरं म्हणजे ही लक्षवेधी मांडत असताना 75,000 अशा पद्धतीची पद आहेत. आता याच्यामध्ये 10,000 वैद्यकीय शिक्षणचे आहेत, 13,000 ग्रामविकासचे आहेत, वन विभागाची 6,000 पद आहेत, 18,000 पोलिसांची पद आहेत, तलाठी, सर्कल आणि महसूल विभागाची साधारणतः 4,500 ते 5,000 पद आहेत, 16,000 आरोग्य विभागातली पद आहेत. ही सगळी पदं भरण्यासाठी परवाच आपण एक GR केला आणि त्या GR प्रमाणे आपण ICS, TCS आणि IBPS या 2 कंपन्यांना काम द्यायचं अशा पद्धतीचे एक GR केला. माझ्या मनामध्ये आणि सगळ्याच तरुणांच्या मनामध्ये जो काही प्रश्न आहे तोच प्रश्न मी आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो की या 2 कंपन्यांच्या माध्यमातून एक वर्षभरामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळी भरती प्रक्रिया पूर्ण करू शकतोय काय? कारण गेल्या 4 वर्षांमध्ये एका बाजूला मराठा आरक्षण असेल, दुसऱ्या बाजूला कोरोना असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रिया असतील, या सगळ्या गोष्टींमुळे भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने गतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही. आणि त्यामुळे साहजिकच आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे की ही सगळी भरती प्रक्रिया तातडीनं, योग्य पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीने व्हावी आणि वेळेत व्हावी. माझी आपल्याला विनंती आहे की TCS आणि IBPS या 2च कंपन्यांच्या माध्यमातून आपण जर हे करायला गेलो तर हे वर्षभरापेक्षा कदाचित कालावधी वाढू शकतोय. 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचा कालावधी होईल. माझी आपल्या मार्फत विनंती आहे की आपणच एक GR काढलेला होता 4 मे 2023 ला. ज्या 4 मे 2023च्या GRच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती, विभागीय स्तरावरती सुद्धा हे सगळे अधिकार विभागून दिले होते. तिथल्या कलेक्टर्सनाच आपण योग्य त्या पद्धतीच्या सूचना देऊन तिथं ह्या यंत्रणा घ्यायला सांगितल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा जर आपण ही भरती प्रक्रिया राबवायला जर काय आपण आदेशित केलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्या मुलांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. माझी विनंती आहे की या 4 मे 2022चा जो काही GR आहे त्याची अंमलबजावणी करून जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावरती सुद्धा आपण TCS आणि IBPS पद्धतीनंच आपण योग्य अशा असणाऱ्या यंत्रणा बरोबर घेऊन आपण भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आदेश कराल काय? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 हाही तितकाच महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये भरती होणं किंवा निवड झाली की त्या निवडीबरोबरच प्रत्यक्ष तो विद्यार्थी, प्रत्यक्ष तो कॅन्डिडेट हा प्रत्यक्ष नोकरीवरती रुजू होईपर्यंत या सगळ्या गोष्टी खूप अधांतरी असतात. सामाजिक न्याय म्हणजे आपलं समांतर आरक्षण आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे कोर्ट आणि कचेऱ्यांचे सगळे भाग असतात. या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यामध्ये सुद्धा खूप उशीर लागतोय. अशा वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ज्या गोष्टी खूप गरजेच्या असतात त्यावेळेला मंत्रिमंडळाची उपसमिती आपण नेमतोय आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून आढावा घेत असतो. तशाच पद्धतीनं आपण अशा पद्धतीची एखादी उपसमिती नेमून ज्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरीचे लोक असतील, ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, ज्याच्यामध्ये या संबंधित यंत्रणांचे सेक्रेटरी असतील, कोणत्याही परिस्थितीमध्ये कालबद्ध प्रोग्राम घेऊन या सगळ्या प्रक्रिया अतिशय पारदर्शीपणाने पार पाडण्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीची उपसमिती नेमाल काय? प्रश्न क्रमांक 2.
आणि तिसरा एक अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे. तिसरा एक महत्वाचा माझा प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये गेल्या 2-4 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचा भरती प्रक्रियेला वेळ लागलाय त्यामुळे अनेक मुलांची वय वाढली. त्यामुळे 1-2 वर्षाचा कालावधी कोरोनाची अपवादात्मक परिस्थिती बघून आपण बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये दिली. त्याच पद्धतीनं 1-2 वर्षाचा जर कालावधी दिला तर अनेक नवीन मुलांना न्याय मिळेल. त्यासाठी शासन आदेश करेल काय? सभापती महोदय, याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. एक गोष्ट अशी आहे, म्हणजे आपण ऑलरेडी मुदतवाढ दिलेली आहे. करोनाच्या काळामध्ये ज्यांची वय त्यांनी एज बार झालेले आहेत त्यांना आपण 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली होती. त्याच्यामुळे त्या काळामध्ये MPSCच्या बऱ्याचशा जाहिराती येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना तो न्याय मिळालेला आहे. आता जो दुसरा प्रश्न विचारला की लवकर भरती करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि हा मार्ग निवडला गेला की ज्या संस्था सगळ्यात जास्त भरती करतात, एका वेळेला 1-1 कोटी लोकांचे वगैरे त्या परीक्षा कंडक्ट करतात, अशाच एजन्सी निवडलेल्या आहेत आणि हे कालबद्ध पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही डिले होणार नाही. अनेक डिपार्टमेंटमध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटची भरती वेगळी होते, पण इतर सर्व डिपार्टमेंटनी आपापली रिक्वायरमेंट दिलेली आहे आणि हा सर्व कार्यक्रम जो आहे 75,000 पदं भरण्याचा एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये पूर्ण होईल, याचे मी या सभागृहाला आश्वासित करू इच्छितो. इंद्रनील नाईक. अतिशय महत्वाची लक्षवेधी ही आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यात आणि माझा तालुका हा यवतमाळ जिल्हा, माझा पुसद तालुका हा यवतमाळवरनं 100 किलोमीटर लांब आहे आणि तिथं पदं भरपूर काही रिक्त असल्यामुळे जे महत्वाची पदं असते, जसं बांधकामचं असेल, जिल्हा परिषद बांधकामचं, ज्युनियर इंजिनियरचं असेल, पाणी पुरवठ्याचं असेल, ते पदभार देतात ते दुसऱ्या यांना, तर आणि ते लोक तिथे येत नाही. तर माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जे 100 किंवा 150 15 वगैरे घ्यायचे नाही. 100 किंवा 150 किलोमीटर जे दूर तालुके आहेत त्यांना प्राधान्य देऊन तिथे पदभार न देता तिथे परमनंट पोस्टिंग करणार का आपण? धन्यवाद. संग्राम थोपटे साहेब. उत्तर. 1 मिनिट. मी आपल्याला एक विनंती अशासाठी केली की आमच्या घरामध्ये एक डेथ झाल्यामुळे मला ते अटेंड करायला जायचं आहे, म्हणून मी थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आपण ऍक्सेप्ट करायला अशी हे करतो. आपण जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जी इंजिनियरची वगैरे भरती असते ती MPSCच्या मार्फत होते. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय होतं की MPSCचे जे असतात ना त्या ह्याच्यावर घेतल्या जातात, म्हणजे पेपरवर ह्या परीक्षा घेतल्या जातात, त्या ऑनलाईन नसतात आणि त्याच्यामुळे त्याची खूप सेफ्टी असते. परंतु ह्या ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्या बाबतीत आम्ही अशी काळजी घेणार आहोत की सेफ्टी लक्षात घेऊन, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये गोंधळ होता कामा नये परीक्षेमध्ये किंवा कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये, म्हणून जिथं सेफ्टी असेल असं प्रत्येक सेंटर निवडण्याची आम्ही विनंती करणार आहोत. आणि ही TCS वगैरे ज्या कंपन्या असतात त्या सेफ्टीला महत्त्व देतात, कारण त्यांच्या रेप्युटेशनचा प्रश्न असतो आणि तेवढ्या जवळचं केंद्र त्यांना देता येईल ऑनलाईन करण्यासाठी, तेवढा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. चला शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, प्रश्न एकच आहे मंत्री महोदयांना. मंत्री महोदय, प्रश्न माझा एकच आहे, जी आता ही कंपनी या ठिकाणी आपण भरती प्रक्रियेसाठी निवडलेली आहे त्यामधली जी TCS कंपनी आहे, IBPS आणि TCS 2 कंपन्या आहेत, त्यापैकी TCS जी कंपनी आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर 2-3 राज्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकलेला आहे. हे खरं आहे का? हा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, 75,000 जी पदं आपण त्या ठिकाणी भरण्याच्या संदर्भामध्ये इथं सांगितलेलं आहे, साधारणतः 15 ऑगस्ट 2023च्या आत आपण ही पदं भरणार आहात का? हे 2 प्रश्न. जरा परत रिपीट करा. 15 ऑगस्ट 2023च्या आत ही सर्व पदे आपण भरणार आहात का? अध्यक्ष महोदय, आम्ही जे शेड्यूल निदान आमच्या शिक्षण खात्यासाठी केलेलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना अपॉइंटमेंट मार्चपर्यंत देण्याचं आम्ही टार्गेट केलेलं होतं. आमच्या खात्यामध्ये सगळ्यात जास्त भरती असते आणि त्याच्यामध्ये त्याने आम्ही फेब्रुवारीपर्यंत परीक्षा संपू आणि मार्चपर्यंत, आणि जिथं याच्या आहेत म्हणजे MPSCच्या परीक्षा आहेत त्या 1 वर्षाच्या आत भरण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्ही हायकोर्टाला सुद्धा तसं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका विशिष्ट मुदतीमध्ये व्हावं म्हणून हा एक्झरसाइज केलेला आहे. ही जी माहिती दिली की दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये TCSला हे केलं असेल तरी TCS ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आणि रेप्युटेड कंपनी आहे. आम्ही ह्याची चौकशी करू, पण आपल्याकडे दुसरी कंपनी सुद्धा आहेच.
त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून तरी ही परीक्षा आम्ही करून घेऊ, कारण लोक खूप दिवस वाट बघतायत, अनेक युवक महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की इतर काय असेल आणि कुठल्याही मंत्री महोदयांचं हे असेल ठीक तर आहे. मी मीटिंग घेऊन ठीक त्याच्यामध्ये आहे आवश्यक ती ठीक माहिती आहे. देईन. बरं केसरकर साहेब, 17 नंबरची पण लक्षवेधी आपली आहे, तर ती संपवायची. चला लक्षवेधी क्रमांक 17. अध्यक्ष महोदय, जर ज्यांनी विचारली, अध्यक्ष महोदय एकच मिनिट, ज्यांनी, मी सगळ्या लक्षवेधी करायची तयारी आहे, फक्त ज्यांनी लक्षवेधी विचारली त्यांनी एक एक प्रश्न विचारला तर मला चालेल, सुद्धा सोपं चालेल. जाईल का मग वरच्या हाऊसचं काम संपायचं. लक्षवेधी क्रमांक 17 घेऊ त्यांच्या सगळ्या घेऊ. त्यांच्या 2-3 लक्षवेधी आहेत, त्या तिन्ही घेऊ. बसा. हो तिन्ही घेऊ. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 17 ही सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे देतो. अध्यक्ष महोदय, देतो. मुंबई शहराच्या हवेच्या प्रदूषणावरची ही अत्यंत महत्वाच्या विषयावरची लक्षवेधी आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये या विषयावरची तिसरी लक्षवेधी मी या ठिकाणी मांडतोय. सर्वप्रथम मला माननीय मंत्री महोदयांचं आणि सरकारचं अभिनंदन करायचंय की त्यांनी अत्यंत सकारात्मक आणि खरं असं उत्तर या ठिकाणी दिलंय. माझे वेळेची मर्यादा लक्षात घेता मी फार न बोलता काही स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने विचारतो. उत्तरामध्ये असं म्हटलंय की मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा या संदर्भातला तयार करायला त्यांना आदेश दिले होते 2017 मध्ये, ज्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने मंजुरी देऊन तो आता अंमलात आणायला सुरुवात झाली आहे. तर मुळामध्ये ही मान्यता केंद्रीय पर्यावरण खात्याने मुंबई शहराच्या हवा प्रदूषणाच्या विरोधातल्या कृती आराखड्याला मंजुरी कधी दिली, त्याची आतापर्यंतची प्रगती काय आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याचबरोबर हा सगळा कृती आराखडा हा या विषयात काम करणारे ऍक्टिव्हिस्ट, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी, लोक यांना उपलब्ध आपण करून देणार का? उत्तरात असं म्हटलंय, मुंबई शहरामध्ये केंद्र सरकारच्या आदेशानंतर 2014 नंतर 14 हवा तपासणी केंद्र उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि उत्तरात असं म्हटलंय या 14 मधली 3 कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. तर एकूण 14 हवा तपासणी यंत्र ही कधी कार्यान्वित होतील, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न मी 2 वर्षापूर्वी सदनात उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय, या सगळ्याची इम्प्लिमेंटेशन एजन्सी महानगरपालिका, त्या ठिकाणची नगरपालिका असते. विषय आहे पर्यावरण खात्याचा. एक्झिक्युटिव्ह एजन्सी या स्थानिक स्वराज्य संस्था असतात. कन्स्ट्रक्शनमुळे प्रदूषण वाढतं, सिग्नल ट्रॅफिक जाममुळे प्रदूषण वाढतं. आणि त्यामुळे माझी सूचना वजा प्रश्न असा आहे की हा इतका गंभीर प्रश्न आहे, वातावरणीय बदल, प्रदूषण, त्याच्यामुळे युनोने आपल्याला माहिती आहे की कार्बन क्रेडिट सारखी एक योजना त्या ठिकाणी आखली. ज्या कंपन्या पर्यावरण पूरक आपला उद्योग करतील त्यांना कार्बन क्रेडिट्स देण्याची योजना युनोने आखली. या ठिकाणी इम्प्लिमेंटिंग एजन्सी स्थानिक स्वराज्य संस्था असतात. आणि आपण पाहिलं उत्तरामध्ये की कृती आराखडा मंजूर केला, पण त्याची अंमलबजावणी किती झाली आहे, आय एम डाऊटफुल. जी वायू संयंत्र उभं करण्याच्या विषयी उत्तरात म्हटलंय, 2017 मध्ये मुंबई IITने हनुमान नावाचं एक वायू शुद्धीकरणाचं यंत्र तयार केलं होतं, जे अवघ्या 5 लाख रुपयामध्ये त्यावेळेला त्याची किंमत होती. आणि ते ज्या ठिकाणी ट्रॅफिक खूप असतो अशा सिग्नलच्या ठिकाणी बसवणं अशी ती योजना होती. पण दुर्दैवाने मुंबई शहरात त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. आणि त्यामुळे नगरपालिकांना या संदर्भात काम करण्याकरता राज्य सरकार कार्बन क्रेडिट सारखी एखादी योजना राबवणार का, की ज्याच्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका आपापला कृती आराखडा हा लवकरात लवकर पूर्णत्वाला नेतील, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आराखड्याला मंजुरी ही मार्च 2020 मध्ये देण्यात आली आणि आता जी आपण संयंत्र म्हटली ती 14 आता कार्यान्वित केलेली आहेत. परंतु एकंदरीतच आपण म्हटल्याप्रमाणे इतर कामं प्रगतीपथावर आहेत.
परंतु आपल्याला जर डिटेल पाहिजे असेल की काय काय उपाययोजना केल्या तर त्या डिटेल माझ्याकडे आहेत. म्हणजे जसं इलेक्ट्रिकल वाहनं सुरू करणं, चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्यानंतर स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रिक शवदाहिन्या उभ्या करायच्या आहेत, त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल आहेत, ते आता यंत्रणा ऑटोमॅटिक केली आहे, त्याच्यामुळे वाहनं थांबण्याचं हे कमी झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे काही मेकॅनिकल पॉवर मशीन्सने रस्ते साफ करण्याचा. पण अध्यक्ष महोदय, मी मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं आहे की मुंबईला पूर्वी प्रदूषण होत नव्हतं. याचं कारण समुद्र मुंबईच्या जवळ आहे, परंतु आता प्रदूषणाची जी लेवल आहे ही मुंबईमध्ये सुद्धा वाढायला लागलेली आहे. आणि मी मुंबईचा पालकमंत्री सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पालकमंत्र्यांना एकत्र घेऊन, मुंबई कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही याची मीटिंग घेऊ. त्याच्यापूर्वी मी एक सर्व आमदारांना बरोबर घेऊन ही मीटिंग घेण्यात येईल आणि ही मीटिंग ताबडतोब येत्या एका आठवड्यामध्ये म्हणजे म्हणजे साधारण आपण साधारण एक दुसऱ्या आठवड्यात, कारण पहिल्या आठवड्यामध्ये आमचं विश्व संमेलन आहे, दुसऱ्या आठवड्यामध्ये ही ताबडतोब मीटिंग आम्ही घेऊ. दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगतो की काही एजन्सीज अशा आलेल्या आहेत की ज्यांच्याकडे अशा तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये काय असतं की धुलीकण जे हवेमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे हवा अधिक प्रदूषित होत असते. ते धुळीकण खाली सेटल होऊन नंतर ते आपल्याला दूर करता येईल अशा तऱ्हेची यंत्रणा आता अस्तित्वात आलेली आहे. या संदर्भात पूर्वी सुद्धा एकदा महापालिकेने याची पडताळणी केली होती की अशी यंत्रणा आपल्याला बसवता येईल का. पण अशी यंत्रणा बसवली आली तर निदान ट्रायल बेसिसवर तरी ताबडतोब आमच्याकडे काही इनोव्हेटिव्हचा फंड असतो, काही फंड आम्ही या खात्यामधून देऊ, आपल्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमधून आणि काही महापालिकेकडून. असं निदान मी आपल्याला म्हणतो की किमान एक 2-3 महिन्यामध्ये तरी अशी यंत्रणा बसवण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण मुंबईकरांना स्वच्छ हवा देणं ही पहिली प्रायोरिटी ही शासनाची. आम्ही या यंत्रणेच्या संदर्भात सुद्धा जे प्रेझेंटेशन आहे त्याला सर्व आमदार महोदयांना निमंत्रित करू आणि हा प्रयोग त्या बैठकीत कृती आराखड्याबाबतची माहिती आपण सन्मान्य सदस्यांना त्या बैठकीत द्यावी. आणि ज्या काही इतर इनिशिएटिव्ह आहेत देणार. शेवटचं आदित्य ठाकरेजी, चला ये मीटिंग ले रहे हैं उसमें आप बताइए. अध्यक्ष महोदय, मी एक अर्थात हे खातं सांभाळले असल्यामुळे मी छोटासा सल्ला देण्यावर मोठा नाहीये, पण मी मंत्री महोदयांना सांगेन की हे जे सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर कॅप्चर करण्याची जी मशीन्स असतात, यंत्रणा असते, मंत्री महोदय आता त्याच्यात जाऊ नका. ती टेक्नॉलॉजी तेवढी ऍडव्हान्स झालेली नाही. गेल्या 7-8 वर्षांमध्ये ह्याचे ट्रायल सगळीकडे झाले, पण ती टेक्नॉलॉजी असून काही एवढी सक्सेसफुल झालेली नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन म्हणून बनवला होता, कृती आराखडा बनवला होता. ते आता आपल्या मे मध्ये तो जाहीर झाला, कृती आराखडा मंजूर केला महापालिकेने. ह्याच्यात सगळ्या ज्या काम करणाऱ्या एजन्सीज आहेत त्याच्यावर त्यांनी काम करायचं होतं. तसंच पुणे क्लायमेट ऍक्शन प्लॅन बनवतोय, सोलापूर क्लायमेट ऍक्शन प्लॅन आहे, नागपूर क्लायमेट ऍक्शन प्लॅन. महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा जेव्हा आपण कार्बन स्टडी केला तेव्हा डिकार्बनायझेशन ऑफ एनर्जी आणि डिकार्बनायझेशन ऑफ ट्रान्सपोर्ट ह्या 2 महत्वाचे घटक जे आहेत त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. अर्थात एनर्जीमध्ये आपण हल्ली काम ते बघत आहोत. परवाकडे मी नांदगावचा पण विषय बघत होतो. जिथे जिथे थर्मल पॉवर प्लांट आहेत तिथे फ्लाय ऍशचा विषय असेल, फ्लू गॅस डिस्पेन्सरचा विषय असेल, हे 2 विषय मला वाटतं मंत्री महोदयांनी हाताळले पाहिजे. कारण FGD जो बसवायचा आहे तो खरं तर ती डेडलाईन पुढे चालली आहे. NGTनी ऑर्डर देऊन देखील ती डेडलाईन 2023 पर्यंत केलेली आहे. ट्रान्सपोर्टमध्ये अध्यक्ष महोदय 2 मिनिटात मी संपवतो, पण ट्रान्सपोर्टमध्ये EV पॉलिसी 2021 खरं तर अमिताभ कांत साहेबांनी देखील कौतुक केलं, नीती आयोगनी कौतुक केलं. तीच पॉलिसी आपल्याला पुढे न्यायची, कारण आपण प्रत्येक शहरामध्ये इलेक्ट्रिक बस आणत होतो. ठीक आहे, ते काही सजेशन देतात, जरा ऐकून घ्या. ठीक आहे, काही सजेशन देतात, देऊ दे. सजेशन देत बोला आपण. अध्यक्ष महोदय, एकच महत्वाची गोष्ट आहे, मी 2 ठराविक प्रश्न मंत्री महोदयांना विचारू शकतो. एक, जे एनकॅप साठी जे नॅशनल आपलं क्लीन एअर प्रोग्राम मधून फंड्स येतात त्याचा कन्व्हर्जन्सचा प्लॅन आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला, तो मंजूर होऊन आला. त्याच्यात काही ठराविक ह्याच्यात 80% EVs वर, मग इंडस्ट्रीवर असेल, कन्स्ट्रक्शनवर असेल, सिमेट्रीजवर असेल, इलेक्ट्रिफिकेशनसाठी ते एनकॅपचे पुढे फंड्स हे आपण महापालिकेला वितरित केलेत का. दुसरं, SMS कंपनीची दहिसरमध्ये त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो, कारण SIAC 1 चे चेअरमन येणं बाकी होतं. त्याचं ती सही पुढे झाली का, त्याची प्रक्रिया पुढे झाली का. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय, आमच्या काळात आम्ही महाराष्ट्र काउन्सिल ऑफ क्लायमेट चेंज ह्याच कारणासाठी केलेलं, त्याची बैठक सरकार बदलल्यानंतर झाली आहे का, कारण ते झालं पूर्ण इन्स्टिट्यूट आणि सरकार बदललं. हे 3 प्रश्न आहेत. हो, आपण
फंड्स बद्दल म्हटलेलं आहे की हे फंड्स हे युडीने महापालिकेला वर्ग केलेले आहेत. त्याच्यामुळे आता काही अडचण हे देण्यामध्ये नाही. परंतु आपण अनेक प्रश्न याच्यामध्ये विचारले, त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट मधून होणारं जे प्रदूषण आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलला. तर त्या संदर्भात डिसल्फरेशनचा एक प्लांट असतो जो अत्यंत महत्वाचा असतो. सर्व ह्याची आपल्याकडे सभापती महोदय, याच्या संदर्भातली आपण जी टेंडर्स आहेत ही सगळी MSCB ने काढलेली आहे, महावितरणने, आणि ह्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. छोट्या छोट्या ज्या अनेक गोष्टी आहेत मी तर स्वतः सगळ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेव्हा मीटिंग घेऊ त्याला सर्वच आमदार महोदयांना हे रिअलाइज होईल की आम्हाला सिरियसली याच्यामध्ये काम करायचं. शेवटचं जे आपलं मी आभार व्यक्त करतोय. आपण ती मीटिंग घेणार आहात. अध्यक्ष महोदय, हा मुंबईचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या शहराचे प्रदूषणाचे वेगवेगळे कारण असतात. मीटिंग में आप बताइए. दिल्लीमध्ये अध्यक्ष महोदय पराळी जाळण्यामुळे प्रदूषण होतंय, तिथेही ट्रॅफिक कंजेशन आहे. मुंबईमध्ये ट्रॅफिक कंजेशन आहे. पुण्याचा प्रदूषण आहे, इंडस्ट्रियल कारणास्तव प्रदूषण होतो. तसं सुरतला, भरूचला, अंकलेश्वरला, वापीला. सुचवणार होतात. माझी अध्यक्ष महोदय विनंती एवढीच आहे, मंत्री महोदय मीटिंग घेणार आहेत. आपण जशा महानगरपालिकेला जशी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत, जसं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत, महापालिकेला पोल्युशन कंट्रोलसाठीची वेगळी यंत्रणा आणि वेगळे एस्टॅब्लिशमेंटची लोक उभी करून त्यांना असा नवीन खाता महापालिकेच्या अंतर्गत, जशा वेगवेगळ्या समिती आहेत, स्थायी समिती आहेत, सुधार समिती आहेत, स्थापत्य समिती आहेत, उपनगर स्थापत्य समिती आहेत, लॉ अँड विधी न्याय समिती आहेत, अशी पोल्युशनच्या संदर्भातील महापालिकेला समिती निर्माण करण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्याची किंवा अधिकाऱ्यांची मानसिकता माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून त्या बैठकीमध्ये महापालिकेला वेगळा पर्यावरणाच्या विषयाची समिती करण्यासाठी निर्देश देण्याची आयोजन आपण करणार का? अध्यक्ष महोदय, ही एक चांगली सूचना आहे. आम्ही याच्यावर पडताळणी करून आवश्यक तो निर्णय घेऊ. ठीक आहे, चला. लक्षवेधी क्रमांक 16 केसरकर साहेब, तुमचीच आहे.